हा तुमच्या आमच्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या समर्पित भावनेनं केलेल्या कार्याला सन्मान आहे. कोमलजींनी किंवा मघाशी सरांनी डॉक्टर रवींद्र कोल्हे सर आणि डॉक्टर स्मिता कोल्हे मॅडम यांच्याबद्दल बरंच सांगून झालेलं आहे. त्यामुळे त्यांची पुन्हा ओळख करून देणं इथल्या प्रत्येकाला ठाऊक आहे त्यांच्या कार्याची एकंदरीतच जी काही व्याप्ती आहे आभाळा एवढी. त्यामुळे थेट त्यांच्या जीवनप्रवासाचा वेध घेण्याचा आपण आज या निमित्तानं प्रयत्न करतो आहोत. मी प्रथमतः सरांना विनंती करीन डॉक्टर साहेबांना की एकंदरीतच हे जे वैद्यकीय शिक्षण एवढं झालेलं असताना मेळघाटासारख्या तिथल्या बैरागडसारख्या दुर्गम भागात वैद्यकीय सेवा करण्याचा निर्णय हा कसा घेतला, म्हणजे बालपणापासूनचा तिथपर्यंतचा प्रवास प्रथमतः जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. सर्वप्रथम मला असं वाटतं की आजचा प्रभात ट्रस्ट नवी मुंबई यांच्याद्वारे आयोजित जो आधुनिक दधीची मी असं म्हणेन की ज्यांनी कुणी आपलं अवयवदान केलं, कुणी नेत्रदान केलं किंवा कुणी त्या पलीकडचं काम केलं, तर ह्या सगळ्यांना समर्पित असा हा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमात हे 11वं पुष्प गुंफण्यासाठी आम्हाला डॉक्टर प्रशांत थोरातांनी बोलावलं. त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे, पुरस्कारार्थींचे आणि ट्रस्टच्या समग्र जे सेवक आणि व्हॉलेंटियर्स आहेत त्यांचे आभार व्यक्त करू इच्छितो. मला असं वाटतं की माझा जन्म जो झाला तो शेगावला झाला आणि आईवडिलांनी केलेला संस्कार, प्रत्येकच मराठी घरात जशी श्यामची आई आहे आणि त्या श्यामच्या आईने केलेला माझ्यावरचा संस्कार, त्यानंतर मला जे शिक्षक मिळालेत अगदी प्राथमिक शाळेपासनं, हायस्कूलपासनं, ज्युनियर कॉलेज असो की मेडिकल कॉलेज असो, ग्रॅज्युएशन असो त्यातलं की पोस्ट ग्रॅज्युएशन असो, त्या सगळ्यांनी दिलेला एक विचार हा पण या सगळ्या प्रवासासाठी कारणीभूत आहे. त्यासोबतच मला असं वाटतं की डॉक्टर प्रशांतकडे पाहून मला असं वाटलं की त्यांना त्यांच्या वडिलांनी जे दिलं तितका जरी मी भाग्यवान नसलो तरी मला 4 प्रामुख्याने नावं घ्यावीत अशी ग्रंथालयं उपलब्ध झालीत. जी ग्रंथालयं शेगाव गजानन महाराज संस्थांची लायब्ररी असो, जिल्हा वाचनालय वर्धा असो की गांधी ज्ञान मंदिरचं वाचनालय पुन्हा वर्ध्याचं असो किंवा रामकृष्ण मिशनचं वाचनालय काँग्रेसनगर नागपूरचं असो, त्यातनं जे जगभरातल्या विचारवंतांची पुस्तकं मिळालीत त्या पुस्तकांचा मला जो सहवास आणि संवाद त्यातनं मिळाला, अनेक गोष्टींचा उलगडा हळूहळू मला होत गेला. त्याचप्रमाणे विशेषतः मेडिकल कॉलेजमध्ये असताना मला जे समविचारी मित्र मिळालेत की समविचारी मित्रांनी मला भरकटू दिलं नाही. जसं भरत वटवानी सरांनी बोलताना बोललेत की प्रत्येकाच्याच मनात हा विचार असतो, प्रत्येक डॉक्टरच्या मनात हा विचार असतो, एव्हरीवन इज सोशलिस्ट ॲट द एज ऑफ 20 बट देर इज समथिंग रॉंग इफ ही रिमेन्स ॲट द एज ऑफ 40. पण मी त्याबाबत भाग्यवान स्वतःला समजतो की माझ्या मित्रांनी ते विचार माझ्यासोबत कायम ठेवण्यासाठी, जतन करण्यासाठी मला सतत मदत केली. त्याचप्रमाणे मला जी साथ देणारी माझी पत्नी मिळाली ती पण तितकीच जबरदस्त मिळाली की जिने मला माझ्या विचारांपासून तसूभरही ढळू दिलं नाही. किंबहुना ज्याला असं म्हणू की जसं शेतकऱ्याच्या भाषेत बोलायचं तर वेसण घालून मला ताळ्यावर ठेवलं. मी जर कधी चुकलो असेल तर मला आरी टोचून पुन्हा सरळ चालायला लावलं. माझं पाऊल तिरपं कधी पडू दिलं नाही, वाकडं पाऊल पडू दिलं नाही.
त्याचप्रमाणे नंतरची पायरी मी असं मानतो की मी ज्या आदिवासी बांधवांकडे गेलो त्यांनी मला भरभरून साथ दिली, भरभरून प्रतिसाद दिला, माझी सेवा त्यांनी कबूल केली आणि त्यामुळे मी हे सातत्याने करू शकलो. नाहीतर MBBS झाल्यानंतर तिथे गेलो, 1.5 वर्षानंतर प्रॅक्टिस करून परत मेडिकल कॉलेज नागपूरला आलो. त्यावेळी एक चान्स होता की जाऊ दे ना कशाला, पण त्यांनी मला माझ्या निर्णयापासून तसूभरी ढळू दिलं नाही. कारण सतत एक गोष्ट माझ्या दृष्टिक्षेपात असायची की कसं ते त्यांची साथ मला वेळोवेळी मिळत गेली आणि एक जबरदस्त आत्मविश्वास त्यांनी मला दिला की ज्यांच्याकडे काही नाही तो आपल्या भाकरीतली अर्धी भाकरी देण्याची त्याची तयारी आहे. मग माझ्याकडे तर MBBS सारखं MD सारखं शिक्षण आहे, तर मी जर काही थोडंफार लोकांसाठी दिलं तर काय हरकत आहे. मला असं वाटतं की त्यांची ही प्रेरणा जी होती ती महत्त्वाची होती की त्यांनी सातत्याने मला ते करण्यासाठी प्रवृत्त केलं. त्यानंतरचा पुढचा भाग असा की माझ्या कुटुंबामध्ये माझी मुलं, त्या मुलांनी पण बाबा तुम्ही चुकताय असं कधी म्हटलं नाही. ज्याप्रमाणे डॉक्टर प्रशांतनी वडिलांशी संघर्ष केला, वैचारिक संघर्ष होता तो, वेळोवेळी त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली, वेळोवेळी त्यांनी आपले विचार मांडले, मात्र बाबा तुम्ही चुकीचं करताय असं रोहित किंवा राम यांच्याकडून आलं नाही. म्हणून मला असं वाटतं की आजपर्यंत ह्या गोष्टी ज्या घडत जातात आहे, उलगडत जातात आहे, त्या त्यामुळेच जातात आहे. सायकल प्रवास हा तुमचा खूप महत्त्वाचा आहे तुमच्या. मला असं वाटतं की सायकल प्रवासाबद्दल बोलायला हवं. ते असं की आम्ही नागपूरहून निघालो आणि असं ठरवलं, 3 मित्र आम्ही इंटर्नशिपमध्ये होतो, 3 मित्रांनी ठरवलं की नागपूरहून भोपाळला जायचं आणि भोपाळहून परत यायचं सायकलने. आणि त्या प्रवासात असं ठरवलेलं होतं की आपण भीक मागून खायचं. कारण गाडगे बाबांना आम्ही आदर्श मानतो. गाडगे बाबांनी आयुष्यभर भिक्षांदेही केलं, पण त्यांनी जे करून गेले आहेत, आज गाडगे महाराज मिशनच्या 125पेक्षा जास्त शिक्षण संस्था महाराष्ट्रातल्या अत्यंत दुर्गम भागामध्ये आहेत. अनेक मोठमोठ्या धर्मशाळा ठिकठिकाणी त्यांनी बांधल्या, अन्नसत्रालय उभी केलीत, अनाथालय उभी केलीत, बालकाश्रम उभे केलेत, गोरक्षण उभे केलेत. तर हे सगळं त्यांचं जे सामाजिक कामामधलं कॉन्ट्रीब्युशन आहे त्याला रिस्पेक्ट म्हणून आम्ही 3 मित्रांनी असं ठरवलं की आपण 10 दिवस भीक मागून खाऊन पाहूयात. आणि 1.5 दिवस आम्ही भीक मागून खाऊ शकलो. दुसऱ्या दिवशीच्या सायंकाळी प्रवासाच्या आमच्यातल्या एका मित्राची तयारी कमी पडली. तो म्हणाला नाही आता भीक नाही मागायचं. माझा असा आग्रह होता की आपण 2 उरलो आहे ना, दोघं भीक मागून खाऊ. पण त्या आमच्या तिसरा जो मित्र होता त्याचं म्हणणं होतं नाही, हे जॉईंट डिसिजन आहे, एकाचं जर ब्रेक झालं तर ग्रुपचं ब्रेक झालं. आपण जर दोघं भीक मागून खाऊ आणि तो तयार नाही तर तो अहंकार आपला वाढवेल. आपण त्याला कन्व्हिन्स करू आणि तो कन्व्हिन्स झाल्यानंतर आपण भीक मागू सुरू करू पुनश्च. मात्र त्या उरलेल्या 8.5 दिवसात आमचा तो जो पहिला मित्र जो दूर गेला होता विचारांपासून, तो कन्व्हिन्स झाला नाही. मला रात्रभर झोप लागत नसे, सारखा मी तळमळत होतो. आणि ही तळमळ माझ्या विवाहाच्या 4थ्या अटीमध्ये मग आली, परिवर्तित झाली की पत्नी अशी हवी की जी गरिबांसाठी, गरजूंसाठी भीक मागण्याची तयारी ठेवील. दुसरा एक लागलेला महत्त्वाचा शोध त्या यात्रेदरम्यान असा होता की आम्ही जेव्हा सावनेर सोडलं, पुढे गेलो तर त्यावेळी समोर डोंगर दिसायला लागला आणि डोंगर पाहून डोंगरावर उतारावर जे लोक येत होते त्यांना आम्ही विचारू लागलो की किती दूरपर्यंत किंवा किती लांबपर्यंत, म्हणजे किती किलोमीटर चढ आहे, चढ किती आहे. तर ते सांगायचे की 5 किलोमीटर आहे, 6 किलोमीटर आहे, 2 किलोमीटर आहे. आम्ही हुश म्हणायचो तो चढल्यानंतर की चला 2 किलोमीटर झाले,
जरा 5 किलो सांगितल्याप्रमाणे 5 किलोमीटर झालेत आणि आता आपल्याला चढ येणार नाही. पण नंतर आम्ही जेव्हा बसलो आणि शांतपणे विचार केला तेव्हा मला एक जीवनातला महत्त्वाचा शोध लागला. तो शोध असा होता की आम्ही व्हेरायटी चौक नागपूर इथून निघालो आणि पूर्ण भोपाळला फिरून पुन्हा व्हेरायटी चौक नागपूरला पोहोचलो. तर आम्हाला किती चढ लागला बरं, कोणी सांगेल? आम्हाला लागलेला चढ जो होता तो 0 होता. कारण व्हेरायटी चौकातून जायचं आणि पुन्हा व्हेरायटी चौकातच यायचं नागपूरच्या, म्हणजे चढ किती आला एकूण 0. हा जो शोध लागला मला असं वाटतं की तो आमच्या जीवनातला सर्वोच्च शोध होता की आयुष्यात चढ येतात पण त्या गणिक उतार पण येतात. आपण चढ मोजतो कारण तो आपल्याला जड जातो, पण जेव्हा उतार येतो त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि त्यामुळे पुढचा जीवन प्रवास मला असं वाटतं की आमचा सोपा झाला. की सुखदुःख जीवन में आते है जाते है, हे जसं आहे की आलं दुःख तर घाबरायचं नाही आणि सुख आलं तर हुरळून जायचं नाही. शांतपणे जे समोर वाढलेलं आहे, जे समोर आपल्या आलेलं आहे ते फेस करायचं. पुढे काय होईल, पुढे किती चढ असेल, पुढे किती अडचणी येतील, हा विचार मनातून निघून गेला. आणि त्यातनं पुढचा आणखी भाग एक असा आला, माझा स्वतःचा अनुभव असा आहे की वेळोवेळी अडचणी येतात मात्र त्या अडचणींची सोडवणूकसुद्धा होते. त्या अडचणी थांबत नाहीत. तुमच्याही जीवनात तुम्ही विचार करा की कठीण प्रसंग प्रत्येकाच्याच आयुष्यात येतात, परीक्षेचे क्षण प्रत्येकाच्याच आयुष्यात येतात, पण ते तसेचे तसे आयुष्यभर राहतात का? नाही. कालांतराने त्याच्यावर पडदा पडतो, ते पुसल्या जातात, आपण ते विसरतो. तर हा जो आम्हाला बोध झाला तर मला वाटते तो महत्त्वाचा आहे. छान केलं तुम्ही आठवण करून दिली. सर, तुम्ही आत्ता स्मिताताईंचा अतिशय महत्त्वपूर्ण उल्लेख केलात की तुमच्या आयुष्यातलं त्यांचं येणं आणि मग तुमचं सगळं जगणंच बदलून जाणं. तर स्मिताताई नागपूरसारख्या शहरातून थेट इकडे बैरागडमध्ये आलेल्या आणि मग हा जो प्रवास आहे शहर ते दुर्गम भाग, तर यामध्ये तुमची मानसिकता कशी होती किंवा बालपणापासून तुमची जडणघडण कशी झाली? धन्यवाद इथे बोलवल्याबद्दल. आणि रसिक हो, आपण खूप मोठ्या संख्येने इथे आमचं ऐकायला आला आहात. मी नागपूरची, जन्म नागपूरचा. आता तुम्हाला मुंबईतल्या लोकांना माहीत असेल की शहरातले लोक कसे असतात, तर मी पण शहरातच वाढली. अगदी म्हातारपणात झालेलं शेवटचं लेकरू अशी वाढ होती. त्यातही मुलगी पण लाडाची होती वडिलांच्या. असं ते संगोपन सुरू झालं. शिक्षण काही खूपसं तेव्हा एवढं त्याच्यावरती हे नव्हतं की शिकाबा, असं काही खूपसं नव्हतं. शिकलं तर शिकलं, नाही तर नाही शिकल्या. शाळेत जात आहेत, खेळत आहेत. आणि मग मात्र असं करता करता 10वी झालं. 10वीनंतर पण चांगल्या ॲडमिशन्स मिळत होत्या. आपण इतके वर्ष कुठं घरी ठेवणार आहो का वगैरे वगैरे वगैरे. आणि मग आता लग्न उरकावून टाकू अशा स्थितीत अगदी जवळच्याच शाळेमध्ये 11वी 12वी झाली. आणि त्यानंतर त्याच्याच बाजूच्या महिला कॉलेजमध्ये माझी रवानगी झाली. मला काही इंटरेस्ट नव्हता त्याच्यामध्ये. मग खेळणे, टेबल टेनिस, व्हॉलीबॉल किंवा भारतीय संगीत घेऊन मी BA झाली किंवा अशा अनेक गोष्टी करत 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 NCC होती, RD, प्री-RD, एअरविंग, या सगळ्या ज्या शहरातल्या गोष्टी होत्या त्याच्यात मी अगदी पारंगत होती. म्हणजे मला असं एकही गोष्ट नव्हती की मला येत नाही. म्हणजे शिवणकामापासून तर सर्वच मला येत होतं. म्हणजे मी एक कला म्हणून ते शिकत गेली होती. अशा याच्यात जी माझी वाढ झाली. आणि मग दरम्यान एक गोष्ट घडली की माझ्या अंगावर थोडे पांढरे डागं आलेत आणि मग मात्र जीवनाला थोडासा त्याचा डायव्हर्ट झालं असं म्हणू आपण. आणि मग मात्र तेवढ्याच घरात समाज कसा असतो, आई वडील, आपले नातेवाईक, समाजातले लोक, त्यांच्या नजरा
आणि ह्या सगळ्या गोष्टी एक तरुण पोरगी अशा स्थितीत वावरत असताना तिच्यावरती काय प्रसंग येतात, तिच्या मनाचा कोणीही विचार न करता कसे वागतात, सगळ्या जगाची ओळख तेवढूशा घरात मला झाली. आणि मग मात्र लक्षात आलं की आता आपण इथे आपल्या पायावरती उभं राहायला पाहिजे. आणि मग मात्र त्या मार्गाने मी जायला लागली. आणि पण नुसत्याच बी एच्या भरोशावर काय होणार, पुन्हा जवळच लॉ कॉलेज होतं. तर पहिलेच्या काळामध्ये असे पावडरचे डब्बे, त्याला असं भोग पाडायचं आणि त्याच्यात 1 रुपया 2 रुपये असे आम्ही टाकत असू. आता जमाना बदलत चालला आहे. तर ते त्यातलं पैसे काढले, 200 रुपये निघाले आणि मी बाजूच्याच लॉ कॉलेजला ॲडमिशन घेतली. आता असं झालं की मला काही कळेना. त्या कॉलेजमध्ये जाऊन बसायची, काय बडबड करतात ते काही समजेना, इजवाज काही कळेना. आता काय करावं, मग एका वहीवर ते उतरवून आणायचं आणि मग पाहायचं. मग सगळे पुस्तकं असे डोक्याखाली घेऊन झोपायला लागली. जमिनीवर 18 तास सगळे प्रयोग केले. म्हणून असं वाटायचं की पुस्तकातनं काही घुसेल डोक्यात, पण तसं काही झालं नाही. मलाच अभ्यास करावा लागला आणि खूप अभ्यास केला आणि पहिलं वर्ष पास झालं. मग असं लक्षात आलं की दुसऱ्या वर्षी वकिलीच्या कोर्टात जावं लागायचं प्रॅक्टिकल करायला. आणि मग असं लक्षात आलं की हे प्रॅक्टिकल आणि आपल्याला काही जुळत नाही. काय हे खरं खोटं आपल्याला काही जमणार नाही. हे असं जर करून आपण काही खाल्लं तर आपलं सगळं रक्त कसं अशुद्ध होऊन जाईल. मग काय करावं. मग आमचे सर म्हणाले की नाही, तू बडे पुन्हा 10वीच्या बेसवरती DHMSला ॲडमिशन घेऊ शकते. झालं, 10वीच्या बेसवर पुन्हा DHMSला ॲडमिशन घेतली. न मित्र मी एका वेळेस 2 डिग्र्यांचा, सकाळी लॉ कॉलेज, दुपारी DHMSचं कॉलेज, रात्री गायनशाळा आणि अशी फिट्ट माझं शेड्यूल असायचं. आणि ह्या सगळ्या गोष्टी करायच्या, सगळ्या हसायचे. पहा म्हणे एक ना धड भारभार चिंध्या चालू झाल्या म्हणे आता हिच्या. आता माझं काही उत्तर नव्हतं. म्हटलं काळ हे एकच उत्तर आहे की याला उत्तर देईल. आणि मग मात्र मी अभ्यास मात्र चांगला केला. या डॉक्टरी क्षेत्रात मला इंटरेस्टच होता, त्यात पहिलीच होती. वकिली पण मी पूर्णच केली. आणि मित्र एका वेळेस मला 2-2 डिग्र्या मिळाल्या. आणि सगळ्याच्या सतारमध्ये पास, गायनशाळा सगळ्यात ओके झालं. आणि तेव्हा माझे मित्र मला गमतीने डॉकील असं म्हणायचे. आणि त्यानंतर मग मात्र शिक्षण झालं. आणि नागपूरचे सुप्रसिद्ध होमिओपॅथ डॉक्टर डांगरे यांच्याकडे मी भरपूर अभ्यास केला. आणि जेव्हा त्यांनी सांगितलं की आता तू स्वतंत्र करू शकते, तेव्हा मी पूर्व नागपुरामध्ये दवाखाना टाकला. पश्चिम नागपुरात त्यांचा होता. त्याच्यामुळे मला इतके पेशंट मिळाले की हद नाही. म्हणजे पहिल्या दिवशी माझ्याकडे 15 पेशंट. आणि मग काय, तोपर्यंत काही नुसतंच विंडो शॉपिंग होतं. म्हणजे दुकानासमोर जायचं, ए भैया ये कित्ते का है, ये कित्ते का है, ये कित्ते का है, असं खूप विचारायचं. हातात घेऊन पाहायचं, नाही कल आएंगे म्हणून ठेवून द्यायचं. असं विंडो शॉपिंग माझं आम्ही काही 4-5 पोट्टे आम्ही सतत करत असो. जायचं 1-2 दिवसाआड पाहायचं, यायचं. त्याही दुकानदारालाही माहीत झालं होतं की काही नाही, हे रोजचेच आहेत, येतात आणि जातात, आमच्याकडे लक्षही देत नसे. पण मग मात्र असं झालं की माझा दवाखाना खूपच चालायला लागला. नोटात छापायला लागली मी, अगदी व्यवस्थित नोटा छापल्या. आणि मग खरोखर शॉपिंग सुरू झालं. मग खरोखरच जायचं. मग दुकानात ये कित्ते काय, हां ये दो वो दो. मग गळ्यातले काय, नाकातले काय, नमुक काय, ढमुक काय, नागपूरवर फिरून घेतलेल्या चपला काय, अरे मज्जाच होती. आणि मग मात्र जलवा होता माझा. टोंगळ्याच्या खाली केस होते, मग त्याची हेअरस्टाईल, गाडीला अशी केक मारायची की टर की बुर्र अशी गंमत होती. मग काय
सगळंच सुरू झालं. आणि मित्र हो, मी म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडीसारखी झाली होती. लोकांना लग्नाच्या बाजारात माझा भाव वाढायला लागला होता. मग काय चहा पोहे सुरू झाले. जुन्या बायकांना माहीत असेल चहा पोहे कसे असतात ते. मग चहा पोहे सुरू झाल्यावरती मग यायचे बा लोक पाहायला. मग घरातून आतून सूचना असायच्या की एक जरा जास्त बिष्टपणा दाखवू नको, व्यवस्थित खाली मान टाकून उभं राहायचं, दोन्ही खांद्यावरून पदर घ्यायचा, जेवढं विचारलं तेवढंच बोलायचं, नमस्कार करायचा, अमुक ढमुक टमुक टमुक. झालं ते झाल्यावरती मग शेवटी नमस्कार करायचा. आत्ता 2-4 चहा पोहे झाल्यावर मग असं वाटायला लागलं की आपण हे शेवडे पोट्टे यायचे पोरी पाहायला, आणि पोरी पाहायला शेवडे पोट्टे येतातच अगदी 100%. मी पण माझ्या भावासाठी पोरगी पाहिजे पहिले मी समोर असायचे. त्याला कारण असं की छान सुबक पोहे असतात, त्याच्यावरती खोबरा किस टाकला असतो, थोडी कोथिंबीर, आणि पुन्हा आग्रह असतो घ्या ना जरासा, घ्या ना. म्हणजे तो इतकं छान वाटते ते. नाही तर कोण त्या पोरांना घ्यानं म्हणते, काय मागितलं तरी देत नाहीत, अशी स्थिती. मग मात्र शेवटी मला ते काही रुचलं नाही. म्हटलं बाबा आता कसं काय, आपण यांना कशासाठी नमस्कार करायचे, काय मोठ्या माणसांना ठीक आहे, पण मला स्वीकारा हे कशासाठी. खूप विचार केला आणि मग ठरवलं की नाही रे बा, आपण असं करायचं. मग घरी सांगून दिलं की म्हटलं मी हे प्रकार काही करणार नाही. मग वडील म्हणे की बा तुझे लफडे असल. म्हटलं लफडे तर काही जमले नाही. मग आत्ता काय म्हटलं, असं करू शकतो, दवाखान्यात पाठवा ना पोरं. काय मग दवाखान्यात काही 4-2 पोरं आले तिकडूनही. मग असं झालं की तिकडूनही होकाराकडे गाडी सरकायला लागल्यासारखी दिसली की पहिलेच सांगू की हे पारे भाऊ, हे जे सगळं दिसते की नाही, हे दुकान केव्हाही बंद होऊ शकते, आणि छातीवर बसून खाईन. आणि मग मात्र तिकडूनही नकार सुरू झाले. मग आत्ता काय करावं. मग असं लक्षात आलं की एक डोका पुन्हा किडा वळवळला की हे पोरंवाले आपल्याला पाहायला येऊ शकते, असं नाही होऊ शकत का की आपण त्याला पाहायला जाऊ, काय असंही होऊ शकते. मग ठरलं आता आपण पोरं पाहायला जायचे. मग मित्रांना सांगितलं की पहा रे बा, काही असं लग्नाळू पोट्टे बिट्टे तर त्याची सांगा. म्हटलं बा कुठं काय झालं. मग मित्रांनी लिस्टा देणं सुरू केलं. अमुक ठिकाणी हा अमुक करतो, तमुक ठिकाणी तो तमुक करतो. झालं. मग मी माझ्या स्टाईलप्रमाणे, आणि काय स्टाईल म्हणजे कशी की साडीचं पहिलं मॉडेल आलं की आमच्या घरी आहे. म्हणजे इतकं वाढून गेलं की डॉक्टर साहब ये देखो करीना पॅटर्न बहुत अच्छा है ऐसा. मी पण इतकी स्टायलिश सांगायचे, हां रख दो वगैरे. त्यामुळे माझं तयार होणं म्हणजे तर फारच छान असायचं. अगदी साडी परत बदलणारा, लिपस्टिक, स्लीवलेस, नागपूरभर फिरून घेतलेल्या चपला, काय एवढ्या मोठ्या केसांची हेअरस्टाईल, जलवाच होता. आणि मग मात्र तयार करून त्या पोरांच्या घरापर्यंत जायचं. आता तिकडूनही आपण दरवाजात बेल वाजवल्यावर कोणीतरी ये ना बा या, काय कोण पाहिजे वगैरे. आपण असं कळलं की तुमचं यंदा कर्तव्य आहे आणि माझंही यंदा कर्तव्य आहे. आता अशी एकदम पोरगी दारात आल्यावर त्याची काय स्थिती होत असेल ही कल्पनाच केलेली बरी. तेव्हा काही मोबाईल नव्हते, नाही तर छान शूटिंग झालं असतं. मग आत्ता असं झालं, मग त्या पोराला काही पदर नव्हता, त्याच्यामुळे तो आपल्या बटनाशी असा खाली मान टाकून बटनाशी कसा तरी चाळा करत उभा राहे आणि कसं तरी या बसा होय. आणि मग तिकडून नकार ठरलेलाच राहे, कारण बाप्पा आत्ताच एवढी पाहून घेते तर पुढं तर खूपच पाहून घेईन. पण मी काही जिद्द सोडली नाही. पोरगी कशी पाहिजे असते पोराला, आपण गाय घ्यायला जातो तर गाय कशी आखूड शिंगी, कमी खाणारी, जास्त दूध देणारी, अन्न मारणारी, अशीच गाय पाहतो ना आपण. काय
ह्या सगळ्या पहाड्याच्या कार्यक्रमामध्ये शेवटी असं झालं की आमचे असिस्टंट म्हणे की बा अरे तो रवी काय वाईट आहे. आता माझे कान टवकारले. म्हटलं कोण रवी? म्हणे काही नाही बा तो. म्हटलं काय करतो? MBBS झालेला आहे, MD करून राहिला. म्हटलं बरोबर शिकलेला आहे. मग आता पाहायचं कसं? नागपूरच्या बाहेर एक पिंपळा गावामध्ये या लोकांचा मोठा ग्रुप होता सोशल मित्रांचा. ते तिथं सेवा द्यायला जायचे तिथ्या लोकांना गावच्या. आता मी माझ्या मित्रासोबत मस्त जायला लागली, ऑब्झर्व करायला लागली. कोणाला काही माहीत नव्हतं मी याला पाहून राहिली म्हणून. पाहायचं बरं वाटलं काय, कारण ज्युनियर्सही होत्या, खूप चांगल्या चांगल्या पोरी होत्या. पण हा बुवा काही वर्क बान करून काही पाहे ना. म्हटलं बरं आहे, खालमा न्याय, पुढे काही धोका नाही काय. मग असं करता करता बरेच दिवस मी पिच्छा पुरवला, पाहिलं. आणि मग म्हटलं की बाबा रे बरा वाटते, बोल बा तू. माझ्या मित्राला सांगितलं बोल म्हटलं याच्याशी. आणि मग मात्र मित्रानं हात वर केले. म्हणे बाई तू म्हणे अशी आणि तो म्हणे तसा फाटले कपडे घालणारा. आपण तर काही नाही, तुमचं तुम्ही पाहून घ्या म्हणे. मग असं ठरलं की अमुक अमुक दिवशी या ठिकाणी बा तू जा, स्मिताच्या दवाखान्यात जा आणि तिथं तुला एक पोरगी भेटायला येणार आहे लग्नाविषयी बोलायला. झालं, उन्हाळ्याचे दिवस होते, घाम पुसत रवी कोल्हे आले, बसले. आणि नेमक्या त्या दिवशी दवाखान्यात भरपूर तरुण पोरी होत्या. याला वाटते हे आहे काय, ते उठे औषध घेऊन जाय, दुसरी उठे औषध घेऊन जाय. आत्ता अशी वेळ आली की सगळ्याच संपल्या. मला माझ्या केबिनला असा मोठा काळा काच होता, बाहेरच्याला आतलं दिसे ना, पण मला मात्र बाहेर कोण काय काय करते कीन ऑब्झर्वेशन सगळं समजे काय. तर माझं सुरू होतं, याचे चेहऱ्यावर प्रश्नार्थक चिन्ह सुरू झाले होते, कोण आहे बा काय आहे बा. मग झालं, सगळ्या पोरी संपल्या. 2 तास थांबावं लागलं. आणि 2 तासानंतर मग मी अगदी स्टायलिश आत्या वगैरे मग आता आले. म्हणे मला असं कळलं की तुमच्या दवाखान्यात कोणतरी एखादी पोरगी भेटणार आहे. आता काय करावं, सवय नव्हती. आणि मग म्हटलं हवा पाण्याच्या गोष्टी केल्या. आता हवा पाण्याची गोष्टी किती वेळ करावं. म्हटलं आता काही हे खरं नाही. म्हटलं घाला आता मुद्द्याले हात. आणि मग म्हटलं की असं आहे, तुम्हाला जी पोरगी भेटणार होती की नाही ती मीच. आता कसं रॉंग नंबर लागल्यासारखा बुवा उठला आणि म्हणे आता आता निघायच्या. त्या म्हटलं बसा ना, बसा बसा. तेव्हा अशा बाटल्या नव्हत्या, लोटा ग्लास असायचा. पाणी दिलं. म्हटलं पाणी प्या पहिले, मी काही गळ्यात पडले नाही, तुम्ही विचार करू शकता, आपण बोलून मग काय ते ठरवू बा काय. ठीक आहे. तसं झालं. मग बोललो 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 बोललो. यानं याचे लफडे सांगितले, मी माझे लफडे सांगितले. आणि मग या निर्णयावर आलो की ठीक आहे बा, ट्रायल मॅरेज करायला हरकत नाही. मग आमचं ट्रायल मॅरेज करायचं ठरलं. आणि मग आता कसं काय, याच्या घरी दाखवायसाठी याने याच्या बहिणीच्या घरी नेलं. चांगला मोठा दिवाणखाना होता, बसवलं. 4-2 चेहरे असे असे पाहून गेले. मी आपली बिचारी खाली बाण टाकून बसलेली होती. आणि आतून आवाज येत होते. एक आवाज आला, होरे म्हणे चांगलीच म्हशीसारखीच दिसते म्हणे. मी आपली खात्या पित्या घरची काय, आणि हा आपला बारीक मेंटेन केलेली चवळीची शेंग. आता हे ऐकण्याची याची स्थिती नव्हती, कारण तोपर्यंत त्यानं 100-150 पोरींचे नकार ऐकले होते. कोणी बहिरागडला यायला तयार नव्हतं, कोणी भीक मागायला तयार नव्हतं, कोणी काही ना कोणी काही. त्याच्यासाठी हे सटकलं. आम्ही दोघं तिथून मग माझ्या वडिलांची पाळी आली. माझ्या वडिलांना विचारायचं. माझे वडील सतत वाचत राहायचे. खाली नाकावर सागली नाकावरती चष्मा आणि वरून रिकाम्या जागेतून आम्हाला पाहिजे, खालून वाचायचे. आणि मग मात्र असं झालं की वरून बोलता बोलता मी गेली. दादा म्हणायचं वडिलांना. म्हटलं दादा, हा पोरगा असं म्हणते की माझ्याशीच लग्न करतो. माझ्या वडिलांनी असं ग्रुप पाहिलं.
बराच वेळ वर खासून खालीपर्यंत चांगलं बराच वेळ न्याहाळलं. आमची धाकधूक 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 आम्ही चोरासारखं उभं होतो काय. आणि बऱ्याच वेळानंतर मग म्हणे नाव काय पोराचं. आता गंमत अशी की माझं माहेरचं नाव स्मिता मांजरे आणि माझ्या ज्या मैत्रिणी होत्या एक होती बोकडे, एक होती कावळे, एक होती वाघ, एक डुकरे पण होती. आता अशा मैत्रिणींचे नावं माझे वडील म्हणत तुला अशाच पोरी भेटतात. म्हटलं आता काय करू दादा, आपल्या इकडे राहतात, आपण कसं त्यांचं नाव बदलू. मग बराच वेळ पाहिल्यानंतर माझे वडील म्हणाले की बा अच्छा अशा आडनाववाल्याशी तुझं लय जुळूनच जाते म्हणे. ते एवढ्या ह्याच्यावर हिरवा कंदील मिळेल असं काही वाटलं नाही. आम्ही दोघं कशाला थांबतो तिथे आम्ही 2 डिसेंबर 88ला लग्नाची नोटीस दिली आणि आम्ही दोघंही विवाहाबद्ध झालो. मित्र हो, याच्या 4 अटी होत्या लग्नाच्या, त्या सांगायच्याच राहिल्या. याची पहिली अट अशी होती की 400 रुपयात घरसंसार चालेल, म्हणजे 1 रुपया पर पेशंट घ्यायचो आम्ही. आणि जवळपास महिनाभरात 400 पेशंट यायचे, म्हणजे 400 रुपये महिना व्यवस्थित मिळत असे. जेव्हा याला पाहायला गेली तेव्हाच माझ्या याच्या मित्रांनी सांगितलं जरा याला भेटू. जेव्हा सांगितलं तेव्हा या पोराच्या मध्ये अटी आहेत. म्हटलं चांगला अटीटटीवाला दिसते. काय म्हटलं काय पहिली काय, आमच्या विदर्भात एक गोष्ट आहे, पोट्टे मारुतीच्या मंदिरात खेळत असतात आणि त्या एक पोट्टा काय करते, त्या मारुतीच्या बेंबीतच बोट घालते. तिथं असते विंचू, त्याला चावते तो झटकन बोट बाहेर काढते. तो दुसरा म्हणते काय रे काय झाला. तो काय म्हणते काही नाही, थंड थंड लागलं. त्या दुसऱ्या पोट्ट्याला ते याने थंड लागलं तर आपण कोण नाही घाला. मग तो दुसराही बोट घालते. काय अशी गंमत झाली. म्हणलं काय रे अटी काय. म्हणे 400 रुपयात घरसंसार चालेल. मी माझ्या 400 रुपयाच्या वरच्या साडीकडे पाहून घेतलं. मग उत्सुकतेने पुन्हा दुसरी अट विचारली. म्हणजे दुसरी काय रे. म्हणे तिथून 40 किलोमीटर पायी जावं लागते तालुका प्लेसपासून. मी माझ्या गाडीकडे पाहून घेतलं, कारण 40 कदमी चालता येईल की नाही शंकाच होती. तिसरी अट काय, म्हणजे 5 रुपयात लग्न. म्हटलं ही खूपच छान आहे. काय आपल्या आई बापाला काही त्रास नाही आणि गेले तर गेले किती, फक्त 5च, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. आणि त्यानंतर मात्र अशी स्थिती होती. चौथी अट काय, तर चौथी अट म्हणजे स्वतःसाठी नाही पण दुसऱ्यासाठी भीक मागण्याची तयारी. म्हटलं हे बरं आहे, एक कटोरं त्याच्या हाती, एक कटोरं आपल्या हाती. म्हटलं चालले भीक मागत, देव माय देव माय. नाही प्रॅक्टिस चालली तर काय. अशा 4 अटी पाहून तेव्हा मी माझ्या हाती गीता प्रवचन हे पुस्तक वाचत होते विनोबांचं. फार सुंदर आहे, तुम्ही पण वाचा. त्यात स्वधर्मापर्यंत पोचली होती. आणि तेव्हा माझ्या मनात खूप प्रश्न निर्माण नको त्या वयात निर्माण झाले होते की बा आपला काय धर्म, स्वधर्म काय, की नुसताच पैसे कमवून राहिलो तो धर्म आहे की अजून दुसरा आहे की काय आणि काय. त्यानंतर मात्र मी जवळजवळ 2 महिने स्वतःचाच विचार केला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की बा ह्या ज्या यांच्या 400 रुपयात लग्न किंवा ह्या सगळ्या अटींमागे आपण स्थितप्रज्ञाची जी लक्षणं ऐकतो काय, तर हे दळलेलं. 400 रुपयात म्हणजे मला सगळ्यात पहिलं तर ती साडी उतरून ठेवावं लागणार होती. काय लोभ मोह सोडावा लागला होता. भीक मागायची तयारी म्हणजे माझा इगो जो अहंभाव आहे तो बाजूला ठेवावा लागला असता. त्याशिवाय भीक मागणं शक्यच नव्हतं. आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून विचार केल्यावर मग मी हो ठरवलं होतं. आणि आम्ही 2 डिसेंबर 88ला विवाहाबद्ध झालोत. आणि मित्र हो आम्ही मेळघाटला मांजरे कोल्हे आमची वरात गेली. दरम्यान एक वारं निघालं होतं, अण्णाव बदलायचे नाही, छात्रसेवा संघर्षीचे, म्हणजे मुलगी स्वतःचे अण्णाव लावायची नवऱ्याचे लावायची.
मला असं वाटलं की आपणही तसंच करावं. काही दिवस मग मांजरे कोल्हे असं लावल्यावरती काम बाजूलाच राहे आणि वेगळाच हशा चालू राहे. म्हणजे हे काही बरोबर नाही बा. मग एका विशिष्ट वेळी त्याला विचारलं की बाबा काय, मग कुछ नाही, चांद तारे भी ला लूंगा. म्हटलं चांद तारे की गरज नाही, फक्त एक करू शकतो का, तू मांजरे होऊ शकतो का काय. हा आता पुरुषप्रधान संस्कृती आड आली इकडे सर. तर आणि मग मात्र यांनी मांजरे व्हायला नकार दिला. मग म्हटलं इतकं तर जमलं, एवढं नासूकल्या गोष्टीसाठी कशासाठी बिघडवायचं. आणि म्हणून मग मी स्मिता कोल्हे त्या दिवशीपासून झाली. मेळघाटला गेलो, मेळघाटात लोकांनी लाकडं जमा केले, छान झोपडी बांधून दिली, वर गवत साकारलं होतं, छान त्या झोपडीमध्ये आमचा चंद्रमौळी संसार सुरू झाला. आणि मित्र हो, तिथे ज्या एक यांचे MD झाल्यामुळे ट्रेनिंग घ्यायला जायचे, एक गृहस्थ आले गाडीवर, चिखलात सगळं हातपाय धुवायला पाणी दिलं, चहा पाणी झालं, या बसा झालं. आणि हे रवी कोल्हे तयारी करायला लागले. आणि मी काहीतरी बोलायचं त्या माणसाची म्हणून बोलायला गेले. म्हटलं नाव काय तुमचं, त्यामुळे डॉक्टर बोके. म्हटलं उशीर झाला. नाही पोचून जाऊ. म्हटलं तसं नाही, तुम्ही डॉक्टर बोके आणि मी म्हटलं डॉक्टर मांजरे. तुम्ही पहिले भेटला असता तर कशाला या कोल्हेच्या मागे लागली असती. त्यानंतर त्या माणसाने जे खाली मान टाकली, खाली मान टाकूनच जेवला आणि पुन्हा कधी आलाही नाही. अशी गंमत. डॉक्टर लांडगे आणि मिसेस लांडगे आमच्या कामाला जॉईन झाल्या. त्या आता सध्या चिखलदऱ्याला काम करतात. आमच्यावर पुस्तक लिहिलं गेलं मेळघाटवरील मोहर, तेही चितळेनेच लिहिलं, मृणालिनी चितळे. आणि छापलं तेही राजहंस प्रकाशननेच छापलं. मित्र हो, अशी आमची ही लग्नाची गोष्ट. प्राण्यांची वेगवेगळी नावं तुमच्या सगळ्या जीवनात आलेली आहेत. तर मेळघाटामध्ये जाऊन तिथल्या जैवविविधतेशी किंवा तिथल्या माणसांशी, या सगळ्याशी जुळवून घेताना नेमके कसे अनुभव आले सुरुवातीच्या काळात आणि नंतरही. सुरुवातीला स्मिताला खूप कठीण गेलं. तिने सांगितलं की मला शहरातल्या सगळ्या गोष्टी येत होत्या, ती शिकली होती जाणीवपूर्वक ते सगळं. मात्र खेड्यामध्ये ज्या जगण्यासाठी कला लागतात त्याला ती अनभिज्ञ होती. खेड्यामध्ये काय लागतं तर विहिरीवरून पिण्याचं पाणी भरून आणावं लागतं, नदीवर जाऊन आंघोळ करावी लागते, तिथे बंद बाथरूम नसते, कंदिलाची काच पुसावी लागते, ते पण दररोज. त्यानंतर चूल पेटवावी लागते. शहरामध्ये गॅस आहे, बटन दाबलं, लायटर मारलं की अग्नी प्रज्वलित होतो. पण खेड्यामध्ये चुलीवर स्वयंपाक, त्या धुराचा सहवास हा भयंकर असतो. शेण आणणं, सारवणं, उभं म्हणजे भिंती आणि आडवंसुद्धा, हे पण कठीण जातं. सुरुवातीला शेणाचाच वास येतो, एवढं सोपं नाही शेणासोबत त्यात हात घालणं, कारण शहरी कन्सेप्ट असतात. जात्यावरचं दळणं, सूप घेऊन पाखडणं, ह्या सगळ्या गोष्टी तिला खूप कठीण जात होत्या. मात्र तिची तक्रार कधी नाही केली, एक गोष्ट ती शिकत गेली. अडचणीत अडचण म्हणजे तिथे न्हावी नव्हता, छोटूसं 10-1200चं गाव, त्याच्यामुळे रवीची कटिंग मला करावं लागेल. त्याच्यामुळे खुर्चीवर बसलेला रवी माझ्या हातात कैची, तो क्षण फार छान असतो. नवऱ्याची कटिंग, खाली पाय, वर पाय, इकडे पाय, तिकडं पाय, चुपचाप पाहावं लागतं, काही बोलायला तिथे अवसर नसतो. आता काय कापल्या जाईल काही सांगता येत नाही. अशी ती कटिंग असे, फार मजेदार असे. बायकांनी आपापल्या नवऱ्याची कटिंग स्वतःच करावी. फक्त टकले असेल तर मग काही प्रश्न नाही. तर अशी एक गोष्ट ती शिकत गेली.
तिने तक्रार कधी केली नाही. आणि त्यासोबतच प्राण्यांचा सहवास तिथे होताच. जसं तुम्हाला माहीत आहे की मेळघाट टायगर प्रोजेक्ट आहे, तिथे सगळे वन्यजीव आहेत. जवळजवळ 22 जनावरं आमचे बैल गाई वाघांनी खाल्ल्यात. मात्र त्यासोबत कसं जगायचं हे हळूहळू आम्ही शिकत गेलो की जर जंगलात जनावर जाईल तर त्याच्या गळ्यात जर घंटा असली तर त्याच्या आवाजाने वन्य प्राणी दूर जातात. अशासारखे काही काही गोष्टी आम्ही शिकत गेलो आणि आमचा प्रवास सुकर होत गेला. वन्य प्राण्यांचा विषय निघाला म्हणजे स्मिताताईंची सुरुवातीला ओळख ही डॉक्टर की लुगाई अशी केली जायची. त्यानंतर सिस्टरबाई आणि नंतर डॉक्टरीनबाई हा जो प्रवास झाला त्यामध्ये एका वाघाने फाडलेल्या माणसाचे तब्बल 200 टाक्यांचं ऑपरेशन वगैरे. हरिराम नावाचा एक आदिवासी अगदी धष्टपुष्ट म्हणता येईल, अगदी तयार असे सगळे गाववाले शिकारीला गेले होते. पूर्ण गावात हाकारे झाले. हाकारे तुम्ही टी व्हीत पाहते असाल की हाकारे झाल्यानंतर प्राणी हळूहळू मध्ये यायला लागतात आणि मग मध्ये आल्यावरती त्यांची शिकार केली जाते गाववाल्यांकडून. असं एकंदरीत ते दृश्य होतं. हाकारे होत होते, प्राणी जवळजवळ येत होते आणि प्राणी खूप चिडतात अशा वेळेस, भयंकर चिडलेले असतात. आणि एका व्यवस्थित वेळी एका चांगल्या पट्टेवाल्या मोठा अगदी तयार वाघ त्यांनी मात्र हरिराम आणि हरिरामचे मित्र जिथे उभे होते तिथे आला आणि त्यांनी एकदम हरिरामवर झडप टाकली कल्पना नसताना. आणि लगेच याचे जे सवंगडी होते ते भरप पळाले. कोणी झाडावर तर कोणी इकडे तर कोणी तिकडे वर जाऊन बसले. आता हरिराम आणि त्या वाघाची जी झटापटा झाली ती बराच वेळ झाली, कारण हा पण चांगला धष्टपुष्टच होता. याच्या हातात एक कुऱ्हाड होती, जीवावर दोघांच्याही बेतली होती. त्याच्यामुळे जीव वाचवण्यासाठी दोघंही तडफडत होते. चांगलीच लढाई झाली. पण एक वेळ अशी आली की हरिराम खाली पडला, त्याच्यावरती वाघ स्वार झाला आणि त्याच्या नरडीचा घोट घेणार. तेवढ्यात हरिरामचा कुत्राने मागून येऊन त्या वाघाचं शेपूट असं काही चावलं कचकन की तो वाघाने याला सोडलं, मागे वळून पाहिलं. त्याला वाटलं एवढूसा कुत्रा माझं शेपूट चावून राहिला, म्हणून त्याला इतका राग आला. यांनी याला हरिरामला सोडलं आणि त्या कुत्र्याच्या मागे झाला. कुत्रे इतकं हुशार होतं, त्यांनी जंगलाकडे तो पळाला. तसेच त्याचे सवंगडी झाडावरून खाली उतरले, धोत्राची झोळी केल्या गेली, त्याच्यात त्याला टाकलं. हे सगळे गावाकडे पळाले. आता रवी नाशिकला इकडेच कुठेतरी आले होते, मी एकटीच घरी होती. आणि तेव्हा मात्र एका जणाने विचारलं की बाई तुमको टाका देना आता क्या. आणि गोष्ट अशी होती की बाई ही डॉक्टर असूच शकत नाही, ती नर्स असू शकते. तर मला त्या नरसबाईच म्हणायचे. आज सवय होऊन गेली ती मला नरसबाई ऐकायची. आणि मग मात्र जेव्हा तो पेशंट आणला गेला आणि असा अंगणामध्ये ठेवला खाटेवरती, काहीच दिशेना, नुसतं रक्तच. त्यामुळे अशा वेळेस आता काय करायचं. मग हळूच त्यांनी एकाने कहाणी सांगितली, ऐसा हो गया बाई, वैसा वैसा. आता काय करावं तर काय करावं. घरात गेली, देवासमोर उभी राहिली 5 मिनटं डोळे मिटून. आणि कुठली शक्ती आत आली ते काही माहीत नाही, पण केस घ्यायची ठरवलं. आणि सकाळपासून तर अंधार पडेपर्यंत, कारण लाईट नाही ना, टॉर्चच्या उजाड्यात त्याच्यावर 400-450 टाके, म्हणजे आतपासून वाघ नखं म्हणजे इतकी खोलवर जातात, तर आतून मसल सकट ते ओढत काढतात. म्हणजे त्या जखमा काही वरवरच्या नव्हत्या, त्या मसल्सपासून असं शिवत आणावं लागायचं. अगदी ते शिवणकाळ 400-450 टाक्याचं केलं त्या दिवशी. आणि तो हरिराम वाचला. दुसऱ्या दिवशी रवी आले, त्याची चांगले ट्रीटमेंट झाली. आणि गाववालांच्या युनिव्हर्सिटीत मला डॉक्टर ही पदवी त्या दिवशी मिळाली. आणि इतका विश्वास त्यांनी टाकावा, म्हणजे किती टाकावा याचंही काही प्रमाण नाही. की एक म्हातारी आली आणि रवी, तिला कॅन्सरचा फोड होता. रवीने खूप सांगितलं तिला की बा तू नागपूरला जा, तुला कॅन्सरची ट्रीटमेंट करावं लागेल, असं करावं लागेल. पण ती काही माने ना. तेरे को नाही आता तो चुप बैठ, याला सांगितलं त्या म्हातारीने. म्हणजे बाई कहाँ गया इथं. पण तेव्हा मी देसलीला जाऊन
नापू म्हणून एका बाईचं म्हणजे 3 दिवसात त्याचा मुलाचा हात बाहेर निघून 3 दिवस झाले होते. त्या सडलेल्या मुलाला बाहेर काढून त्याचं बाळणपण केलं होतं. त्या गावची ती बाई म्हणे इतका खराब बच्चा निकालात मेरा तो इतना सच फोड़ा है. वो क्या निकाले की नहीं, तू चुप बैठ, तेरे को नहीं आता था. बाई काय बता, म्हणजे इतका विश्वास त्यांनी माझ्यावर टाकावा ही मात्र कमालीची गोष्ट होती. आणि त्या दिवशीपासून त्यांनी मला चांगलं स्वीकारलं. वैद्यकीय सेवाव्रती म्हणून काम करत असताना पुढे मग तुम्ही शेतीकडे वळलात असं दिसतं. ह्या शेतीत वेगवेगळे प्रयोगही तुम्ही केलेत. हो. त्या प्रवासाबद्दल थोडंसं. कसं झालं की निमोनिया, डायरिया आणि बाळंतपण हे आम्ही करायला लागलो. लोकांना मुलांना जगवायला लागलो. मग लोकांना असं वाटलं की हा फारच हुशार माणूस आहे. मग त्यांचा प्रश्न काय होता, पुढचा प्रश्न असा होता की तुरीचे झाडं फुलावर आले की मरतात, हरभऱ्याची झाडं फुलावर आले की मरतात, शेतामध्ये ते वाळायला लागतात. तर त्यांना घेऊन माझ्याकडे आलेत आणि म्हणालेत की डॉक्टर याच्यासाठी इलाज सांगा. मात्र त्यावेळी मी MD होतो, MBBS नव्हतो. आणि MD डॉक्टर आणि MBBS डॉक्टरमध्ये तुम्ही एक फरक पाहिला असेल. MBBS डॉक्टर कोणीही पेशंट आला तर त्याला लगेच प्रिस्क्रिप्शन लिहून देतो, औषध लिहून देतो. मात्र MD डॉक्टर तसं नाही करत. तो म्हणतो तू हे तपासून आण, तू ते तपासून आण, तू एक्सरे करून आण. म्हणजे तो कबूल करतो की मला काही समजलं नाही बाबा तुझा आजार, तू एक्सरे काढून आण, तू फलानी तपासणी करून ये. तर तसं मला पण ते जेव्हा समजलं नाही तेव्हा मी ते झाडं घेऊन कृषी विद्यापीठात गेलो. कृषी विद्यापीठातल्या लोकांना ती झाडं दाखवलीत आणि विचारलं. पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर हा लाजत नाही मला समजलं नाही म्हणायला. मात्र ग्रॅज्युएट डॉक्टर काही आलं तर त्याला औषध त्याजवळ रामबाण तयारच असते, हे नाही तर ते, ते नाही तर ते. आणि या परिस्थितीमध्ये कृषी विद्यापीठांनी सांगितलं की हा फंगल डिसीज आहे. आमच्या ठिकाणी आता तुम्ही पण कोरोनामध्ये फंगल इन्फेक्शन, पोस्ट कोरोना फंगल इन्फेक्शनबद्दल भरपूर ऐकलं असेल की किती सिरियस होतं, किती मोठमोठे ऑपरेशन त्यासाठी करावे लागले, किती महागडी ट्रीटमेंट होती. मात्र कृषी विद्यापीठांनी त्यासाठी फार सोपा इलाज काढला होता. तो इलाज असा होता की त्यांनी फंगस रेजिस्टंट स्पेसिसच तयार केल्या की ज्या फंगसनी मरणार नाहीत. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की तुम्ही त्या व्हेरायटी पेरायला सांगा. मी येऊन लोकांना सांगून पाहिलं, लोक ऐकायला तयार नाहीत. ते म्हणे डॉक्टर साहब हमारा ये जो है हमारे पास का बिजई ये बोएंगे तो आधी तो फसल आएगी, आधा मर जाएगा. और तुम बोल लेंगे वो बोएंगे और कुछ भी नहीं आया तो तुम करके दिखाओ. त्यांनी मला चॅलेंज केलं की तुम करके दिखाओ. त्यांनी मला एक शेतीचा तुकडा भाड्याने दिला आणि त्यात तो प्रयोग शेतीचा पहिल्यांदा सुरू झाला. उद्दिष्ट हे होतं की डेमॉन्स्ट्रेशन, त्यांना दाखवणं. दुसरं उद्दिष्ट होतं की सीड प्रोडक्शन, बीज तयार करणं. तिसरं उद्दिष्ट होतं की प्रॉपर वेजेस टू द लेबर. मी ज्यावेळी मुंबईला हाऊस जॉबला आलेलो होतो त्यावेळी दत्ता सामंतांचा गिरणी कामगारांचा संप झालेला होता आणि गिरणी कामगाराच्या संपातून मी स्वतः एक धडा घेतला होता की मालकांचं काही बिघडलं नाही. त्यांनी कारखान्यांना ताळे लावले आणि सगळी मशिनरी गुजरातमध्ये शिफ्ट केली आणि त्यांच्या जमिनी ज्या सरकारकडनं लीजवर घेतलेल्या होत्या त्या अव्वाच्या सव्वा भावाने विकल्या. त्यांनी कमाईच केली, त्यांचा धंदा शिफ्ट केला फक्त. मात्र नुकसान झालं ते मजुरांचं झालं. मी शेती करायला लागलो त्यामध्ये शेतकरीचं मजुराचं नेहमी 36चा आकडा असतो. मजूर म्हणतो परवडत नाही कारण मी काम करतो एवढं, मालक मला कमी देतो. आणि मालक म्हणतो परवडत नाही, मी किती पिकवलं तरी भाव मिळत नाही, मजुरांना कुठून देऊ, विकल्याच जात नाही माल. या टायमध्ये मजुरांचंही नुकसान होऊ नये, मालकाचंही उपाशी राहू नये, त्यालाही आत्महत्या करावी लागू नये, याचा कुठेतरी समन्वय साधण्याचं काम करण्याचं मी ठरवलं. त्यानंतर वेगवेगळे प्रयोग शेतीमध्ये करत गेलो.
जसं जसं कृषी विद्यापीठाने मला सल्ला दिला, मग 1990मध्ये मी सोयाबीन आणलं. पूर्ण महाराष्ट्रात 2000 नंतर सोयाबीन आलं. मी ते 10 वर्ष अगोदर मेळघाटात आणलं. अमरावती बॉटनी डिपार्टमेंट, अमरावती विद्यापीठाच्या बॉटनी डिपार्टमेंटच्या मदतीनं बटाट्याची शेती सुरू केली. पोटॅटो रिसर्च इन्स्टिट्यूट देहरादूनला आहे, त्यांच्या मदतीने बटाटे आणले आणि ते मेळघाटच्या जमिनीत पेरलेत. दुसरं पुसा युनिव्हर्सिटी आहे दिल्लीला, त्यांच्या ठिकाणाहून उन्हाळ्यातलं मूग, उन्हाळ्यातला भुईमूग आणला आणि पारंपरिक शेतीला छेद देऊन अधिक उत्पन्नाची किंवा त्यांच्याकडे नेहमी उत्पन्न येत राहील अशा पद्धतीने शेतीचे प्रयोग सुरू केलेत. शेती परवडत नाही असं सरांनी कधीच मानलं नाही, हे त्यांच्या एकंदरीतच सगळ्या वाटचालीचं वैशिष्ट्य आहे. नक्कीच मला असं वाटतं, आता तुम्ही सर्व सुशिक्षित आहात, कुठल्या कंपनीचे शेअरचे भाव वाढतात? जी कंपनी प्रॉफिटमध्ये असलेल्याचे भाव वाढतात की जी कंपनी लॉसमध्ये जाते तिचे भाव वाढतात? शेअर कोणाचे वाढतात? हां, प्रॉफिटमध्ये असलेले आहेत. आणि शेतीची किंमत दिवसेंदिवस वाढत आहे की कमी होत आहे? वाढत आहे ना. कोणी म्हणजे शेतीचा शेअर आपण म्हणू की शेत विकत घेतलं बा मी 2 एकर आणि विकायची वेळ आली तर कोणी विकतच घ्यायला तयार नव्हता किंवा अर्ध्या किमतीत विकली शेती ती. असं कधी घडते का? अजिबात घडत नाही. तिचा भाव रोज दिवसागणिक वाढत जातो, म्हणजे तो नफ्याचा धंदा आहे. इतके वर्ष झालेत आपले वाडवडील शेतीवरच पुढे आलेत किंवा पूर्ण समाज त्यावरच जगत आहे, आणि तसं असतानासुद्धा परवडत नाही हे रडगाणं राजकीय लोकांनी स्वतःच्या निवडणूक जिंकण्यासाठी वापरलेलं तत्त्व आहे. शेतकऱ्यांची काही त्याबद्दल तक्रार नाही, हे तुम्ही समजून घ्या. वैद्यकीय क्षेत्रात त्या ठिकाणी सेवाभावी काम करत असतानाच विशेषत्वानं नंतरच्या काळामध्ये महिलांच्या प्रश्नांकडे लक्ष स्मिताताईंनी विशेषत्वानं दिले, त्यासाठी लढे दिले या सगळ्या. तर मित्र हो, एकदा बाजारचा दिवस होता सोमवारचा, आणि रवी कोल्हे 60-70 लोकांच्या घराण्यात पेशंटच्या याच्यात होता आणि मी बाजाराला जात होती. मला असं दिसलं की एक बाई आहे आणि तिला 4-5 जण ओढून राहिले. आता मी आहे नागपूरची, नागपूरचे लोक कसे असतात माहीत आहे, त्यांची भाषाच भ पासून सुरू होते आणि भ पाशी संपते, मध्ये फुल्या फुल्या असतात आणि डोक्यात वर काही नसते, इतर रिकाम असते, सगळं घुटण्यात भरलेलं असते. म्हणून मला नी रिप्लेसमेंट लवकर करावं लागली. आणि अशा स्थितीमध्ये मी व्यायामशाळेजवळची आता त्या बाईला ओढताना पाहिलं आणि माझं डोकं सरकलं. मी म्हटलं आत्ता यायला दाखवतोच. पण मग लक्षात आलं की आता हा विषय जो दिसतो हा दाखवून काही होणारा वाटत नाही. मग मी तशी तडक घरी आली आणि रवीला सांगितलं की मी असं असं पाहिलं की त्या बाईला ते माणसं ओढत होते. म्हणे आवडत असेल त्या बाईला. म्हटलं हे असं नाही आहे, वेश्या जरी असेल तरी तिच्या इच्छेविरुद्ध जर तिच्याशी जबरदस्ती केली तेही तिला आवडत नाही. मला वाटते तिला आवाज नाही. त्या दिवशी मला तो आवाज ऐकू आला. आणि मित्र हो, त्यानंतर मात्र महिलांचे ज्या अन्यायाच्या ज्या गोष्टी होत्या त्या सुरू झाल्या. पहिली केस आली, 14 वर्षाची मुलगी अशी सडकीवरती केस वाळवत असताना तिचे कपडे ओढण्यात आले, ती जबरदस्त गाजली बँडेड क्वीन म्हणून. पण प्रश्न असा होता की तिथे सगळं त्या विशिष्ट कम्युनिटीचाच जोरा होता. काय म्हणजे त्याच्यात आपण 2 वर्ग समजू, एक शोषण होणारा आणि एक शोषण करणारा. तर तो वर्ग जबरदस्त असल्यामुळे पोलीस लोकही त्यांच्या विरुद्ध एक कंप्लेंट दाखल करायला तयार नव्हते. ही सत्य परिस्थिती होती. सरपंच त्यांचाच होता. त्या ह्याच्यामध्ये आम्हाला तो म्हणायचा की धारणीला या, हा आम्हाला जातीचं सर्टिफिकेट पाहिजे, तो कोरकू आहे काय, धारणीला या. मग म्हणे की बैरागड में वहाँ स्टॅम्प आहे.
आम्ही धारणी बैरागड पैसे कोणाच जवळ नाही काय मी 400 रुपयेवाली, आता त्यांच्याही तिकिटा मलाच काढावं लागे का. अशा याच्यात मात्र मग मी चिडून गेली अगदी. आम्हाला ते हसायचे, आम्ही फिरायचं तर. मग मात्र मी SDOच्या ऑफिसमध्ये गेली, तिथं छान आम्ही असं बसून गेलो 5-6 बायका. मग खूप वेळाने त्या SDOने विचारली का काय झालं. म्हटलं काही नाही साहेब, असं असं झालं आहे. आणि तो म्हणतो, तो हसून राहिला, तो आरोपी आहे आणि त्यानं असं असं केलं आणि ते काही आम्हाला कास्ट सर्टिफिकेट काही देत नाही, तो कोणलाही जात नाही म्हणे. मग ते SDO म्हणे नाही मॅडम, तुम्ही जरा लक्षात घ्या, तुम्ही पोलीस स्टेशनात जा, कारवाई होईल. म्हटलं राहू द्या साहेब, असे म्हणणारे खूप पाहिले, कोणी कारवाई करत नाही म्हटलं. मग त्याची माझी थोडी बाचाबाची झाल्यानंतर मग म्हणे नाही मॅडम, तो आप मेरा इतना तो सुनो, आप वहाँ तक जाओ तो सही काय. आणि खरंच 2 मिनटाचाही रस्ता होता मागून. आम्ही गेल्यावरती आरोपी तिथे कोंडला होता. म्हणजे एका अधिकाऱ्यांनी जर मनात आणलं तर तो किती काही करू शकतो. ही पहिली ॲट्रॉसिटी ॲक्ट मेळघाटच्या इतिहासातली. ती केसही खूप गाजली, बँडेड क्वीन म्हणून. अशा अनेक केसेस मग यायला लागला. आणि स्त्रियांना मुख्य म्हणजे हे लक्षात आलं की हा एक मार्ग आपल्याला न्याय मिळण्याचा आहे. हा आपला आवाज जो आतापर्यंत सासूलाही माहीत होते की माझ्या सुनेला असंच होणार आहे, चाहे ती बोलत नव्हती, सूनही बोलत नव्हती, जे चाललं आहे ते चाललं आहे. आणि या दरम्यान त्यांचे आवाज मोकळे झाले आणि महिलांचं काम सहजच सुरू झालं. त्यानंतर इतकं ते व्यवस्थित होतं. आणि आमची आदिवासी संस्कृती आणि शहरी संस्कृती याचा जर आपण अभ्यास केला, तिथल्या स्त्रियांचाच अभ्यास करू, तर आमची स्त्री निर्भय आहे. म्हणजे एक हातात विळा असला तर ती अगदी व्यवस्थित जंगलात जाऊन येते, तिला कोणाचीच भीती वाटत नाही. फक्त जंगली तो वेळाही जंगली श्वापदांसाठी असतो. तिथे अन्याय झाला असेल तर दुसऱ्या वर्गाकडून झाला आहे. आदिवासींनी आदिवासीवर कधीच अन्याय केलेला अजूनही नाही. ह्या अशा ह्याच्यात ही उठलेल्या केस, तिथे भ्रूणहत्या नाही, स्त्रीचा कुठलाच हा म्हणजे स्त्री गर्भ चिरडला जात नाही, त्याला खूप आदर आहे, स्त्रीला खूप आदर आहे, पंचायती स्थान आहे, स्त्री प्रधान संस्कृती आहे. घरातला कुठलाही निर्णय स्त्रीला विचारल्याशिवाय घेता येत नाही, ही स्थिती आहे. म्हणजे गंमत म्हणजे अशा दोघं जण जात, बायको समोर असते, नवरा मागून जातो. सहज आपण विचार क्यों कहाँ जा रहा, नाही जरा दामजीपुरा घूम के आते. कशासाठी? दामजीपुरा 12 किलोमीटर. काय एवढ्यावर जाऊन काय करतात? दामजीपुराच्या बाजारात जातात, ठेल्यावर जातात, सुंदर पान खातात आणि पुन्हा रात्री वापस येतात. म्हणजे इतकी सहजता, खूप सहजता आहे त्यांच्या जगण्यामध्ये. आपण कशाचे याच्यातच वाट पाहत राहतो. चोरी नाही तिथे, तुमचं काही पडलं राहिलं कोणी, आमचं सगळं उघडं आहे. आम्ही 15 दिवस, आम्ही या पूर्ण महिनाभर बाहेरच नाही आहोत. काय ही गोष्ट घामोडी, स्त्रीचा स्वतःच्या घामाने कमवलेला पैसा घामोडी, तो कधी कोणी हात नाही लावू शकत. एखाद्या जर बाईने कमाई करून बकरी जर घेतली तर तिच्या बकरीला हात नाही लावू शकत. तिच्या परवानगी विरुद्ध जर बकरी विकली तर तिला पंचायतीत जाता येते. ती पंचायत सांगते की इसने मेरी बकरी बेचा, मग भला तो नवरा असो, पंचायत त्यालाही दंड करते, विकणाऱ्याला, घेणाऱ्याला पण दंड करते, आणि हिची बकरी पुन्हा वापस द्यावं लागते, ते वेगळंच. त्याच्यामुळे कोणीच त्याच्या फंदात पडत नाही. साधारणतः वृद्धाश्रम नाही, वृद्धांची गरज आहे. आम्ही एक सर्वे करायला गेलो, डोळ्यांचा सर्वे सुरू होता. एक आंधळी, ठार आंधळी, तिला आम्ही आलो गेलो काहीच माहीत नाही. म्हटलं हिचं काय हे करायचं. फक्त तिच्या हातात पाळण्याची दोरी होती, फक्त ती दोरी हलवत होती. म्हणजे त्या लेकराचे मायबाप शेतात गेले होते, पण तरी तिची उपयुक्तता होती, ती लेकराची दोरी हलवत होती. ते कुठे जाणार? कुठेच जात नाही. 94 वर्षाचा हिडू, त्याला महारोग झाला, त्याचे बोटं असे झाले. आम्ही खूप ज्ञानी होतो दोघंही.
त्याला खूप उपदेश पाजला. म्हटलं बाबा म्हणते कि वहाँ वैसा होता है, तपोवन में जाओ, इनको भरती करो, ऐसे लोग वहाँ रहते, ऐसा न वैसा. तो त्याचा पोरगा अमरसा आमच्यावर इतका फ्रंट झाला, क्यों म्हणे मैं मेरे बाप को उधर भेजू, मैं पाल नहीं सकता क्या. 94 वर्षाचा हिडू 2 वर्षाआधी मरेपर्यंत त्याच्याच दरवाजात होता की ज्याला हात नाही पाय नाही. आपण कल्पना करा, आपण ठेवू शकतो का? फक्त आपल्याच मनाला विचारायचं की असा बाप आपण पाळू शकतो का? अनाथाश्रम नाही. समजा जर कुमारी मातेला जर दिवस गेले सर, तर समाज असं नाही म्हणत. समाज म्हणते अरे बच्चे होती आहे गलती, त्यांची लग्न लावून दिले जातात. काय तिला मूल झाल्यावरही ते तिच्या लग्नासोबत जाते. एवढाले पोटं घेऊनही लग्न लागलेले आहेत. 2-2 मुलावरही लग्न लागते. लग्न केलंच पाहिजे असं काही जरुरी नाही आहे. आणि अशा स्थितीमध्ये काय म्हणजे स्वतःच्या मुलादी हळद लागलेली मी पाहिले. हळद म्हणजे पवित्र गोष्ट मानल्या जाते. म्हणजे हळद एकदा अंगाला लागली की तो देवात बसतो, अशी तिथे कल्पना आहे. त्याच्यासाठी ते हळद लावतात. आणि त्यानंतर समजा जर धान्य पिकलं त्या वर्षी लग्न उरकून टाकतात. म्हणजे लग्न म्हणजे काय, गाव जेवण, सगळ्याला एकदा जेवू घातलं संपलं. अशी तिथली परिस्थिती. त्यामुळे अनाथ मुलंच नाही. त्यांनी काका मुलाने म्हटलं की समजावं की हा हिच्या पहिला पोरगा आहे. आणि सहजता आहे. म्हणजे कोणी आमचे शिबिरार्थी असायचे ना, बाई ये कोण आहे, मी अगदी इझिली सांगितलं मेरे पहिला घर का लडका आहे. म्हणजे त्यांना त्याचं काही हे नाही की बा पहिला घरचा लडका, हिचं पहिले लग्न झालं होतं की नाही झालं त्याच्याही भानगडीत कोणी पडत नाही. इतकी सहजता आहे. देण्याची वृत्ती आहे. आपलं जर जेवण नाही आलं तर अर्धी पोळी पटकन जमा होते, आपलं जेवण होतं. ही सहजता. आणि मला असं वाटतं की आम्ही जे टिकलो गेलो तसंही सगळ्या गोष्टी तर खूप असतात, अडचणी असतात, हे असतात, पण आम्ही त्यांच्या ह्या वृत्तीमुळे तिथे टिकलो. वा. आणि ह्याच्या म्हणजे अनेक गोष्टी घडल्यात. 2 वेळा मला जेल पण झाली, त्यात जावं लागलं. अनेक गोष्ट आहेत. या जगातली सगळ्यात श्रीमंत बाई मी आहे असं मी स्वतःला समजते. कारण माझ्याजवळ खूप धन आहे. वा. आणि इतकं आहे की ते कोणी चोरून नेऊ नाही शकत. गप्पा मारायला ते इतके आहेत. रात्रभर 2-2, 4-4 दिवसही मी बोलू शकते. इतक्या गमती आहेत. मला असं वाटतं की वेळेनुसार. डॉक्टर साहेब, एक 2-3 प्रश्न फक्त आपण घेऊया आणि थांबूया. आत्ता स्मिताताईंनी बाजारातल्या प्रसंगाचा उल्लेख केला. म्हणजे स्मिताताईंचा समस्येला थेट भिडण्याचा एक आक्रमक स्वभाव आणि तुमची गांधी विचाराशी असणारी तादात्म्यता, हे जे सहजीवन असं फुलून आलेलं आहे, एकात्म विचारांचं झालेलं आहे, त्या सहजीवनाविषयी आपण बोलावं असं मला वाटतं. मला असं वाटतं की सुरुवातीपासूनच आम्ही असं जे ठरवलं की वैचारिक मतभेद होतील पण मनभेद होऊ नाही द्यायचे. आपण एकमेकांना सांगायचं मला काय पटते ते, आणि दोघांनी मिळून निर्णय घ्यायचा. विषय कुठलाही असो, निर्णय दोघांचा. आणि एकदा निर्णय ठरला की मग तो दोघांनी पण प्रामाणिकपणे फॉलो करायचा. मग त्यात कुचराई नाही करायची की बा तुझं आहे तू पहा, असं नाही. जे काय आहे ते दोघांचं आहे. आणि तसं पुढे जात राहिल्यामुळे काही अडचण निर्माण नाही झाली. समाजासाठी काम करत असताना व्यक्तिगत पातळीवर करायचं, संस्था उभारायची नाही, हा तुमचा निश्चय होता. त्या निश्चयाविषयी एक प्रश्न आलेला आहे. ती अशी गोष्ट आहे की मी असं पाहिलं की जे लोक संस्थेसाठी आयुष्य देतात, 30-30, 35-35 वर्ष आपल्या यूथ ज्याला मी म्हणेन, किंवा 20व्या वर्षी जर एक व्हॉलेंटियर म्हणून एखाद्या संस्थेमध्ये तरुण जॉईन होतो आणि वयाच्या 50-60ला पोहोचतो आणि त्याच्याकडून जर थोडीशी चूक झाली, नियम बाह्य वर्तन झालं, तर संस्था त्याला पहिले शोकॉज देते, नंतर म्हणते की युअर सर्व्हिसेस आर नो मोर रिक्वायर्ड, तुमच्या सेवेची आम्हाला गरज नाही, आणि त्याला मुक्त करण्यात येते त्याच्या कामापासनं. खरंच जो मनुष्य आपल्या आयुष्यातली उमेदीची 30 वर्ष 40 वर्ष एखाद्या संस्थेसाठी देतो
त्याला एका ज्याला आपण म्हणू की अडचणीच्या क्षणी दूर केलं जाते, त्याला सपोर्ट केला नाही जात. आपल्या जीवनामध्ये आपण विचार करा की आपण अनेक गोष्टी ठरवतो, मात्र त्या तशाच चालतात का? आपण त्या बरेचदा बदलतो, पण संस्थेचं तसं नसतं. नियम क्रमांक 1, नियम क्रमांक 2 जे ठरलेले आहे ते तसेच असतात आणि त्यानुसारच कारवाई होते. आणि डिसिप्लिनरी ॲक्शन ज्याला म्हणतात ती तिथे घेणं त्यांना सोपं वाटतं. आणि मॅनेजमेंटला कार्यकर्ता नको असतो, हे पण मी पाहिलं. त्याला एक कर्मचारी हवा असतो. आणि मी स्वतः कर्मचारी नाही आहे, मी 10 ते 5 काम करणारा माणूस नाही आहे, मी 5 ते 10 काम करणारा कार्यकर्ता आहे. आणि हा जो 10 ते 5 करतो त्याला काही संस्थेत वागायला अडचण जात नाही. मात्र जो सकाळी 5 ते रात्री 10 काम करतो, जो कार्यकर्ता स्वभावाने असतो, त्याला संस्थेमध्ये काम करायला अडचण जाते. आणि म्हणून मी संस्थेच्या भानगडीतच पडलो नाही. जेवढं होईल, मला असं वाटतं की ही एक अशी खाट असते, खाट त्याच्यावर माणूस झोपला असतो, पण त्याचं डोकं त्याचं नसतं. शरीर आहे आणि ज्याला डोकं नको अशा संस्थेचा माणूस असतो की स्वतःचं डोकं नाही वापरायचं, शरीर आहे ते फक्त, ती संस्थेसोबत चालू शकते. स्वतःचं जर मत सांगितलं, काही सांगितलं, तर मग ती संस्था त्याला हे करून घेत नाही. तुमच्याच हातात माईक आहे म्हणून विचारतो की नंतरच्या काळात तुम्ही राजकारणात आलात, उपसरपंच झालात, पहिल्या निवडणुकीत तर तुम्ही बिनविरोध निवडून आलात. ह्या जो प्रवास आहे तो कसा? हां, मी 10 ते 15 वर्ष याच्यात होती, पण राजकारण म्हणून नव्हती, ते समाजकारण होतं सर. कारण तिथे ती गरज होती. जे मी तुम्हाला पहिल्या केसमध्ये सांगितलं की साधा आम्हाला जातीचा दाखलाही नव्हता मिळत, म्हणजे इतकं विचित्र होतं. तेव्हा मी दूध विकायची, माझी गाय मस्त 15 लिटर दूध द्यायची. केटली घेतली की दिवसाचा किरण नाही फुटत तर मी पूर्ण गावभर फिरून यायची. दूध दूध दूध, एकेका घरात माझा संपर्क होता. आणि त्या संपर्कामुळे 45 वर्षाची जी ती सत्ता होती काय, ती आम्ही मोडकळीस टाकू शकलो. बायकांचं पूर्ण पॅनल निवडून आणू शकलो आणि तिथे छान मोठी टीम तयार झाली. आणि कामं म्हणजे आम्ही वीज आणली. काय आमच्याकडे पहिले संडासचं फार आलं होतं मध्ये काम, शौचालय बाकीचे फेल झाले असेल, पण माझ्या गावातले शौचालय मात्र सक्सेस झाले. कारण अर्ध्याच्या वर 70% मुस्लिम पॉप्युलेशन असल्यामुळे ते बाईला निश्चित त्या शौचालयाची गरज पडली आणि तिने ते वापरलेले आहेत 100% अगदी. आणि मग उलट आम्हाला अजून मागणी होती की हमको देव ना. काय वीज आली, रस्ते झाले, पाणी आलं, नळं आली, ह्या सगळ्या ज्या आवश्यक आपल्याला जीवनाला जगायच्या ज्या गोष्टी असतात, निश्चित त्या मी तिथे करू शकले, याचा मला निश्चित अभिमान वाटतो या सगळ्या गोष्टीतनं. त्यानंतर मात्र पण एक खूप लक्षात आलं की राजकारण हा काही खूप चांगला विषय नाही, डोक्याला ताप देणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यापासून थोडं दूर राहिलेलं बरं. नव्या पिढीमध्ये हे जे समाजसेवेचं बीज रुजायला हवं असं तुम्हाला अगदी मनापासून वाटलं, त्या दृष्टीने तुम्ही मग युवकांची शिबिरं घ्यायला सुरुवात केली. आणि त्यालाच जोडून प्रश्न की मग ही युवकांची शिबिरं घेत असताना याच्यामधून जे युवक उभे राहिले आणि मग तुमच्या मुलांवर सुद्धा कसे संस्कार झाले? हा खूप महत्त्वाचा विषय आहे की सुरुवातीला जी शिबिरं सुरू झालीत तर ती आमच्या मुलांसाठी म्हणून सुरू झालीत. आणि पुढे जशी मुलं मोठी झालीत तर जे आम्ही स्नेहालयात एकदा गेलो, स्नेहालयाला गिरीश कुलकर्णींशी बोलताना ते बोललेत की डॉक्टर आम्ही यांना सगळ्या फॅसिलिटी देतो, पण एक गोष्ट देऊ शकत नाही. ती अशी आहे की उन्हाळ्यामध्ये सगळी मुलं नातेवाईकांकडे जातात, मात्र आमची मुलं कुठेच जाऊ शकत नाहीत. आणि मग शाळा जेव्हा सुरू होते त्या मुलांच्या चर्चेत हा विषय असतो की मी मावशीकडे गेली होती, मी आत्याकडे गेली होती, आम्ही काकाकडे गेलो होतो, आम्ही अशी मजा केली.
आम्ही तसं केलं. मात्र या मुलांजवळ उन्हाळ्यात कुठे गेलो असं सांगायला विषय नसतो. आणि मग त्यातनं ही जी शिबिरं होती जी लहान मुलांसाठी आम्ही घेत होतो त्यात मी असं म्हटलं की आमच्याकडे पाठवा, कारण शिबिरं सुरूच होती. तर त्या स्नेहालयसारखी मुलं वेगवेगळ्या संस्था अनेक याच्यात पण आहेत, नागपूरमध्ये, मादानमध्ये, अमरावतीमध्ये. तर त्या सगळ्याच संस्थांमधून मुलं मुली आमच्या शिबिरांना यायला लागलीत. आणि जी मुलं पेरेंट्सची होती म्हणजे आईवडील ज्यांचे होते त्यांच्या आईवडिलांना पण सांगितलं की ही मुलं अनाथ मुलं या वर्षीपासून शिबिरात येणार आहे. कदाचित त्यातले काही मुलं HIV पॉझिटिव्ह पण असतील अनाथ म्हटल्यानंतर. ज्या आईवडिलांना ऑब्जेक्शन नसेल की HIV पॉझिटिव्हसोबत आमची लहान मुलं राहिली तर काय तो आजार होत नाही, एवढा जागृती ज्यांच्यात असेल त्यांनीच फक्त आपली मुलं पाठवावीत. अन्यथा ही मुलं म्हणजे मामाच्या गावाचं शिबिर अशी त्याची मग घडण झाली. आणि पुढे त्यातनं मग तरुणाई असा तरुणांसाठीचा पण कॅम्प सुरू झाला, ज्यामध्ये अनेक तरुण मुलं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आता महाराष्ट्रभर करतात आहे. त्याचे एक वेगळी हे सांगावी लागेल. रोहित आणि रामबद्दल थोडं. हां, रोहित शेतीमध्ये लहानपणापासूनच रमला. त्याला 10वी नंतर त्यांनी शेतकी शिक्षणासाठी ॲडमिशन घेतली आणि पुनश्च येऊन त्यांनी शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली. माझी जी प्रयोगशील भूमिका होती तीच त्यांनी केली. त्यांनी कापसासारखं पीक तिथे आणलं, त्यांनी हळदीसारखं पीक तिथे आणलं, त्यांनी टरबूज खरबूज हे मोठ्या प्रमाणावर केलं. आणि मला लोक तिथे आदर्श मानतात. डॉक्टर साहब का लड़का अगर खेती करता है तो अपने बच्चे ने करने को क्या हरकत है. त्यांनी पण त्यांची मुलं शेतकी शाळेत टाकलीत. ती मुलं पण शेती करून म्हणजे शेतकी शाळेत शिकून परत आलीत आणि आईबापांना हातभार लावायला लागली, शेतीमध्ये काम करायला लागलीत. त्याचा परिणाम असा झाला की तरुणात शेतीत आलेत. जसा रोहित आला, तरुणात शेतीत आलेत. आणि तरुणात शेतीत आल्यामुळे श्रमशक्ती आली. सगळ्यात आता तुम्ही तर गव्हर्नमेंटमध्ये काम करता, सर्वात महत्त्वाची जी पॉवर आहे ती आहे ह्युमन रिसोर्स, है ना. पैसा उधार मिळू शकतो पण ह्युमन रिसोर्स उधार नाही मिळत. माझ्या शेतात जर पेरणी आहे तर मी माझी करतो, दुसऱ्याच्या शेतात किती पैसा दिला तर जात नाही. हे फॅक्ट तुम्हाला माहीत असेल. आणि या पार्श्वभूमीवर तरुण हात शेतीत आल्यामुळे मेळघाटची शेती उत्पादनक्षम झाली. शिक्षित मुलं आलीत. त्याचा दूरगामी परिणाम असा झाला की विदर्भात शेतकरी आत्महत्या करतात, अमरावती जिल्ह्यातले शेतकरी आत्महत्या करतात. मात्र मेळघाट हा विदर्भात आणि मेळघाट अमरावती जिल्ह्यात असून मेळघाटातले शेतकरी आत्महत्या करत नाहीत. हे समर्पित जीवन इतकं मोठं आहे की माझ्याकडे खूप प्रश्न आहेत विचारण्यासारखे. मात्र प्रत्येक गोष्टीला एक वेळेची मर्यादा असते. त्यामुळे जे 6 प्रश्न, ज्या 6 चिठ्ठ्या इकडून माझ्याकडे आल्या आमच्या वारभवन सरांकडून, प्रेक्षकांकडून, त्यामधल्या 6 5 चिठ्ठ्यांची उत्तरं आपल्या प्रश्नोत्तरात आली. पण एक प्रश्न मात्र वेगळा आहे आमच्या श्रीहरी पवळे सरांचा. तो आहे की सामाजिक कार्यात पूर्ण वेळ झोकून देऊन काम करताना आपली एखादी आवडती कला तुम्ही तिथे कशी जोपासता किंवा कशी जोपासली. स्मिताताई जास्त सांगतील. कलेच्या बाबतीत तर रवी अगदी शून्य आहेत. त्याला जर गाणं गायचं असेल तर तो गद्यात गातो. काय मी स्वतः भारतीय संगीत घेऊन मी BA केलं. त्यानंतर MA करायचं होतं पण तेव्हा खूप पैसा लागायचा. जेव्हा MA करायची वेळ आली तेव्हा असं लक्षात आलं की इतका हे आपण करू शकत नाही रियाज आणि ह्या गोष्टी. म्हणून मी त्याच्या फंदात न पडता दुसऱ्या गोष्टी केलं. मी उत्तम ड्रॉइंग काढते सर, उत्तम ड्रॉइंग आहे, गाण्याची कला आहे आणि जवळपास सर्वच कला मला अवगत येतात. म्हणजे असं नाही की हे येत नाही. जुने कपडे गोळा करून मी खूप अति सुंदर सुंदर वाकळी शिवते. वाकळी माहीत आहे की नाही आजकाल लोकांना माहीत नाही. इतकी सुंदर सुंदर वाकळी शिवते. आता लक्षात आलं की खूप वाकळी झाल्या. आता छोटे छोटे असे पायतण शिवते. म्हणजे अगदी घरोघरी लागतात.
स्वयंपाकाच्या ओट्याजवळी पाय पुसायला पाणी पुसायला लागतंच, पायाला सरकवलं की पायाखाली. तशी छोटी छोटी ती शिवते, घरचे कपडे शिवते आणि सगळंच शिवते. म्हणजे माझ्या नवऱ्याला असं नाही की बाप त्याचा शर्ट फाटला, मागची पाठ फाटली तर त्याला दुसरी पाठ लावून दिली मी, तरी त्याने अजून म्हटलं नाही की मी हे घालत नाही. किंवा पैजामा फाटला तर पैजाम्याची जर चड्डी करून दिली तरी तो आनंदाने घालतो. त्याला चौकोनी ठिगळं असतात, काय खूपसा फरक पडत नाही. घरी तो तेच घालतो आणि खूप खूप मोठी कला आहे सर. म्हणजे पूर्ण फाटला शर्ट काही दिवसांनी तुम्ही आले तो नवीन म्हणून हा घातलेला दिसेल, तर त्याला कशी कारागिरी करून त्याला सुधरवावं किंवा काय करावं या सगळ्या गोष्टी मला अवगत असल्यामुळे माझं जगणं कसं सुकर झालं की असं नाही. सुंदर गाणं जर ऐकलं तर त्या शब्दांचा जो आनंद आहे, ज्या कवीनी ज्यासाठी ते लिहिलं आहे तो मी लुटू शकते, ते मी गाऊ शकते. ह्या सगळ्या गोष्टी मला असल्याने मी फार त्याचा आनंद घेऊ शकले. ही जी कोई अपने खुशी के लिए घर की रोटियां छीन ले, हम नहीं चाहते छीट कर थोड़ा चारा, कोई उम्र की हर खुशी बीन ले, हम नहीं चाहते हो किसी के लिए मखमली बिस्तरा, हो किसी के लिए मखमली बिस्तरा, और किसी के लिए एक चटाई न हो. इसलिए राह संघर्ष की हम चुने, जिंदगी आंसुओं से नहाई न हो, शाम सहमी न हो, रात हो न डरी, भोर के आँख फिर डबडबाई न हो. इसलिए क्या बात है. एका सुरेल अशा मैफिलीची ही सांगता आहे असं म्हणूया. सांगतेचा एक शेवटचा प्रश्न विचारतो की एकंदरीतच या सगळ्या समाजापुढे एक आदर्श म्हणून तुम्ही आहात. म्हणजे आमच्यासारख्या सर्वसामान्यांची रुळलेली पायवाट सोडून खरं तर तुम्ही MBBS MD आहात, तुम्ही एक बंगला चांगला राहू शकला असतात, पण ती रुळलेली पायवाट सोडून तुम्ही स्वतःची पायवाट निवडलीत. ही स्वतःची पायवाट निवडून तुम्ही माझ्यासारख्या आमच्यासारख्या असंख्यांना एक प्रेरणा झालात. तुमच्या नावातला रवी आणि त्यांच्या नावातलं स्मित हे नेहमीच तुमच्या जीवनात असह्य सदैव फुलत राहो अशा शुभेच्छांच्या गजरात आपण टाळ्यांचा गजर करूया. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रभात ट्रस्टला, नवी मुंबईकरांना किंवा विश्वातल्या सर्व युवकांना या समाजसेवी कार्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? मला खूप महत्त्वाचं असं वाटतं की अनेक लोक असं उगाचच विचार करतात की डॉक्टर रवी, डॉक्टर स्मितानी एवढं शिकून आदिवासी भागात जाऊन काही कमावलं नाही, पण ते चुकीचं आहे. तुम्हाला स्पष्ट व्हावं यासाठी थोडं आणखी 2 मिनटं आपले घेतो की जसं स्मितानी म्हटलं की जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती मी आहे, तसं मी पण मानतो की जर मी स्वतःची खोऱ्यानी पैसे ओढून प्रॅक्टिस केली असती तर माझा स्वतःचा एक बंगला असता, कदाचित 2 असते. सेकंड होमचा कन्सेप्ट आता आला आहे, 2 घरे असतं, एखादं फार्म हाऊस असतं. पण आज असं आहे की प्रत्येक 10 किलोमीटरवर, तुमच्या मुंबईतच म्हटलं तर अशी अनेक घरं आहेत की ज्यांच्यामध्ये मी अर्ध्या रात्री 2 वाजतासुद्धा जाऊ शकतो आणि माझं घरच्यापेक्षा जास्त चांगलं स्वागत तिथं होऊ शकतं. घरी तरी बायको म्हणेल की काय भलत्या वेळी आले तुम्ही, तिथेच वेटिंग रूमला का नाही थांबले रात्री, रिस्क आहे हो एवढ्या रात्री येण्याची. म्हणून म्हटलं हे शब्द मला कधीच ऐकायला येणार नाहीत. आणि आज सकाळपासून मी आलो आहे तर आज 3ऱ्या घरचा पाहुणचार संध्याकाळी आहे माझ्यासाठी. तर हे जे अचिव्हमेंट आहे
हे मला असं वाटतं की खूप महत्त्वाचं आहे. दुसरं एक अचिव्हमेंट जर एन्व्हायरमेंटचा विचार केला तर ते असं आहे की माझा मुलगा डॉक्टर शिकायला गेला राम, तर त्याला असं वाटायचं की आपण ऑरोचं पाणी पितो आणि आपला बाप तसंच हँडपंपचं पाणी पितो. तर त्यांनी तिथून तो फिल्टर विकणाऱ्याला पाठवलं. त्यांनी आमचं पाणी तपासलं आणि सांगितलं की आमच्या आरो वॉटरपेक्षा तुमचं पाणी हे जास्त शुद्ध आहे. आता एअर क्वालिटी इंडेक्सबद्दल खूप विचारविनिमय सुरू झाला आहे. जर बैरागडचा एअर क्वालिटी इंडेक्स तुम्हाला सांगितला तर तो सतत 40च्या खाली असतो. क्वचित दिवसांमध्ये तो 80-70 जातो. ज्या ठिकाणी ज्यावेळी शेतीमध्ये समजा जाळण्याची कामं होतात पण तरी तो 100च्या नेहमी खालीच असतो. म्हणजे गुड क्वालिटीमध्ये तो नेहमी असतो. आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं मी असं मानतो की तिथे राहिल्यामुळे आम्ही आमच्या मुलांकडे जास्त लक्ष देऊ शकलो. कारण घर आणि दवाखाना एकच होता. त्यांना आम्ही पर्सनली नेहमी अटेंड करू शकलो आणि त्यामधून त्यांची पण प्रगती झाली आणि पर्यायाने पुढे आता आज आमची पण प्रगती झाली. म्हणजे तुम्ही असा विचार कराल की 1 रुपया फी घेणारा डॉक्टर कसे काय अशा प्रकारचे कपडे घालू शकतो. तर हे सगळं आमच्या मुलांच्या बदौलत आहे की मुलगा शेतीमध्ये उत्तम करतो आणि त्या उत्तमातून तो उत्तम पैसे कमावतो आणि ॲज गुड ॲज अ कॉर्पोरेट सॅलरी हे प्रॉफिट तो शेतीतून करतो. निश्चितच आज या सुसंवादाच्या निमित्तानं या दोहोंचा जो सहजीवन आहे ते हळुवारपणे उलगडत असताना स्मिताताईंचे, त्याहूनही विशेषत्वानं स्मिता आजींचे संस्कार कसे आहेत. सकाळचीच घटना एक मला सांगावीशी वाटते त्यांच्या परवानगीनं की सकाळी त्यांचा जो नातू आहे त्यांच्यासोबत त्याला 500 रुपये कोणीतरी भेट म्हणून दिले. स्मिताताईंनी काय केलं, म्हणजे स्मिता आजींनी काय केलं की त्या नातवाला सांगितलं की हे पुन्हा त्या संस्थेला परत देऊन टाक, म्हणजे त्यातनं कोणत्या तरी मजुराला, कामगाराला चष्मा घेईल आणि तो त्या चष्म्यातून स्वच्छ दृष्टीनं जगाकडे पाहू शकेल. हे जे पेरणं आहे, हे पेरणं मला वाटतं निश्चितच ही संस्कारांची पेरणीच या जगाला, विश्वाला पुढे घेऊन जाणारी आहे. मला वाटतं स्मिता वहिनी काहीतरी बोलू इच्छितात. या संस्काराची जी ठेवण आहे ही आपल्या मुलांना दिलीच पाहिजे. आणि हे जे आता नष्ट होत चाललेलं आहे त्यांना आज समजलं दोघांना की मला 500 आणि याला 500. आज 1000 रुपये दोघांनी सकाळी त्यांच्या संस्थेला दिले. आता त्यातनं कोण चष्मे तरी दोघंजणं घालील आणि त्याचे जी दुवा आहे ती त्यांना निश्चित मिळेल. आणि दुवेपेक्षाही त्यांना जी देण्याची सवय लागेल. नाही तर तो मी नाही देत, काय लहान मुलं जे आहे ते नाही द्यायला पाहिजे बेटा. का द्यायला पाहिजे? कारण त्याच्याजवळ नाही आहे, त्याची ती गरज आहे ही आपण समजावून सांगितली पाहिजे. आणि मी भाग्यवान आहे, माझे मुलं पण फार छान निघाले आणि माझे नातू पण फार छान आहेत. विराज आणि रेवा आलेले आहेत. म्हणजे आम्ही शिबिर घेत होतो सर, छोटासा 2 मिनटाचा वेळ, आणि चांगलं उन्हाळ्याच्या दिवसात शिबिर घेत होतो. छान छान ऊन आणि अचानक असं झालं की बेतुफान वादळ आलं. इतकं काळोख, इतका पाऊस आला सर, इतका पाऊस आला की बेतुफान. आम्हाला काही घर नाही ना, आम्ही तट्ट्याचं बांधलेलं, इकडे पळ तिकडे पळ, इकडे हे लपव तिकडे ते लपव, लाईन नाही, लावलेले दिवे नाहीत, हवा इतकी होती, इतकी फजिती, त्या फजितीला पारावार नव्हता. त्या ह्याच्यात पालक आपले लेकरं घेऊन येत होते. इकडे स्वयंपाकाचा विस्तव जर चुली जळत नव्हत्या, म्हणजे प्रचंड हे. आता त्या ह्याच्यामध्ये एका पोराला विंचू चावला. काय मग काय त्या पोरांचं इतकं हे होतं की तो काय तुफान रडे. आता हा बुवा दुसऱ्या एका माणसाला घेऊन तिसऱ्याच ठिकाणी चालला गेला एवढा कळता नेहमीच. म्हणजे हे की तू इथलं, याला इतकी गॅरंटी आहे की इथलंही सांभाळून घेते, सांगायचं नाही गायब व्हायचं ही याची सवय. तर हे नाही, आता काय करावं, अमुक केलं, ढमुक केलं, टमुक केलं.
शेवटी तो विंचू सापडला. मग माझ्या डोक्यात असा विचार की या विंचवाला जर आपण मारून टाकलं तर या लोकांना वाटेल की बा मेला बा विंचू, शहरी लोक मेला एकदाचा. पण माझा मुलगा ह्या विराज एवढाच असेल, 3री 4थीत होता राम. तर मी त्या विंचवाला म्हटलं राम याला मारून टाक आता. हो त्यांनी काय मला एक प्रश्न केला, अम्मा याला कशासाठी मारायचं, या लोकांसाठी आपण याला मारायचं काय. की किती सुंदर प्रश्न. मी त्याला उत्तरच नाही देऊ शकली की ह्या आलेल्या लोकांसाठी आपण विंचू मारायचा का काय. आणि त्याला एक कला अवगत होती, कशी ती त्याची त्यालाच माहिती. त्याने विंचू हातावर घेतला आणि चालला गेला दूर. म्हणजे हा किती कोमल प्रश्न होता. आणि जर त्या दिवशी जर मी त्याला म्हटलं असते की नाही रे बटा मारूनच टाक काय, तर तो आतापर्यंत ठेचतच गेला असता. पहिले प्राणी ठेचले असते, मग माणसं ठेचले असते, मग काय काय ठेचलं असतं माहीत नाही. या अशा लहान लहान गोष्टीतून तुम्ही काय करू शकता. तुमचा जर कॉन्शियस निश्चितच जागेवर असेल, मला वाटते निश्चित त्याचा फायदा होऊ शकते. सर साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असं आपण फक्त पुस्तकातून ऐकतो, पण त्याचं मूर्तिमंत दर्शन आज आपल्याला या निमित्तानं या दोन्ही मान्यवरांच्या रूपानं घडतं आहे. त्यामुळे आपण सर्वजण नवी मुंबईकर त्यांच्याबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सर्वजण स्टँडिंग ओवेशन देऊया. उभं राहून टाळ्यांचा जोरदार गजर आजच्या त्यांच्या या कृतज्ञ सेवाभावी कार्याला या निमित्तानं करूया. धन्यवाद. धन्यवाद सर. खरंच ज्यांचा संपूर्ण जीवन प्रवास अगदी आमच्या प्रत्येकाच्या मनातील आणि ओठातील शब्दांचा, प्रश्नांचा ठाव घेत आपण तुम्ही सरांची मुलाखत घेतलीत आणि हा मेळघाटातला संपूर्ण जीवन प्रवास आमच्यासमोर उलगडला गेला. तर या संपूर्ण मुलाखतीबद्दल 2च ओळी सांगाव्याशा वाटतात. या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतूनही नवे चैतन्य गावे. या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतूनही नवे चैतन्य गावे. कोणती पुण्य अशी येती फळाला, जोंधळाला जणू चांदणे लकडून जावे, जोंधळाला जणू चांदणे लगडून जावे. मी सगळ्यांना विनंती करते की कृपया आपण